जळगाव महायुतीत ठिणगी, गुलाबराव पाटलांचा वॉकआउट आणि गिरीश महाजनांची धावपळ. सविस्तर सांगतो. राजकारणात असं म्हणतात की युतीमध्ये जेवढं गोडवा असतो तितकीच कडवट भांडणे जागा वाटपाच्या वेळी होतात. आणि सध्या जळगावचं राजकारण नेमकं याच वळणावर येऊन ठेपलं आहे. जळगावचं तापमान नेहमीच जास्त असतं, पण सध्या तिथल्या राजकीय वातावरणाचा पारा जो चढलाय तो पाहून भल्ल्या भल्ल्यांना घाम फुटलाय. जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकतोय, पण आता समीकरणं बदलली आहेत. आता सोबत शिंदेसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आहे. पण प्रश्न हा आहे की सत्तेचा मलाईदार केक कापताना कोणाला किती तुकडा मिळणार. आणि याच वाटपावरून जळगावात असा काही राडा झालाय की खुद जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे धडाडीचे नेते गुलाबराव पाटील भर बैठकीतून तडक निघून गेले. होय, अवघ्या 15 मिनिटात असं काय घडलं की गुलाबराव पाटील बाहेर पडले? गिरीश महाजनांना मागील दरवाजाने का जावं लागलं? आणि अजितदादांच्या माणसांना बैठकीच्या बाहेर का ठेवलं गेलं? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जळगावच्या या हाय व्होल्टेज ड्रामाचा पूर्ण पंचनामा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आतली बातमी खूप मोठी आहे. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. घटना आहे रविवारची. ठिकाण जळगावचं अजिंठा शासकीय विश्रामगृह. महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजायच्या तयारीत आहे आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. दुपारची वेळ होती. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण हे 1 वाजून 20 मिनिटांनीच तिथे पोहोचले होते. वातावरण गंभीर होतं. बरोबर 2 वाजून 15 मिनिटांनी एंट्री झाली, ती म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे फायर ब्रँड नेते गुलाबराव पाटील यांची. सगळ्यांना वाटलं की आता चर्चा होईल, चहा पाणी होईल आणि हसत खेळत फॉर्म्युला ठरेल. पण झालं भलतंच. गुलाबराव पाटील आत गेले आणि घड्याळाचा काटा 15 मिनिट पुढे सरकला नसेल तोच धमाका झाला. केवळ 15 मिनिटात गुलाबराव पाटील बैठकीतून तडक बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. पत्रकारांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, भाऊ काय झालं, चर्चा फिसकली का? पण वाघासारखे डरकाळी फोडणारे गुलाबराव पाटील ह्यावेळी मात्र एकदम गप्प होते. त्यांनी मौन पाळलं पसंत केलं आणि तिथून निघून गेले. ही शांतता खूप काही सांगून जाणारी होती. ही शांतता येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना होती. आतमध्ये नक्की असा काय वाद झाला की पालकमंत्र्यांना वॉकआउट करावं लागलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विषय अडलाय तो आकड्यांवर. आणि जेव्हा अहंकार आणि आकडे भिडतात तेव्हा युतीमध्ये ठिणगी पडतेच. आता आपण येऊया मुख्य मुद्द्यावर. भांडण कशासाठी? तर भांडण आहे जागांसाठी. जळगाव महापालिकेत मागच्या वेळेस भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती. तब्बल 57 जागा जिंकून भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक नेत्यांचा एक सूर आहे, आम्ही आमच्या हक्कांच्या जागा का सोडायच्या? भाजपची रणनीती अशी आहे की शिंदे सेनेला 19 जागा द्यायच्या आणि राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार गटाला जेमतेम 2 ते 3 जागा देऊन बोळवण करायची. पण इथेच खरी मेक आहे मित्रांनो. शिंदे सेना आता 25 जागांवर अडून बसली आहे. विष्णू भंगाळे जे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही कमी जागा घेणार नाही, वेळ पडली तर स्वतंत्र लढू. आणि यात अजून एक ट्विस्ट आहे. भाजप आणि शिंदे सेनेचं भांडण जोरात सुरू असताना तिसरा भिडू म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना तर बैठकीला बोलावलेलंच नव्हतं. विचार करा, महायुतीचा घटक पक्ष राज्यात सत्तेत वाटा, पण जळगावच्या मीटिंगमध्ये नो एंट्री. सूत्रांकडून अशी माहिती मिळते की वरून आदेश आलेत की काहीही करा पण युती म्हणूनच लढा. त्यामुळे एक नवीन फॉर्म्युला चर्चेत आलाय. 50-20-5 म्हणजेच भाजप 50 जागा, शिंदेसेना 20 जागा आणि राष्ट्रवादीला 5 जागा. पण हा फॉर्म्युला स्थानिक नेत्यांना मान्य होईल का? हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे. गुलाबराव पाटील निघून गेल्यानंतर विश्रामगृहात काय घडलं हे ऐकण्यासारखं आहे. आतमध्ये भाजपचे नेते डॅमेज कंट्रोल करण्यात व्यस्त झाले. आमदार मंगेश चव्हाण दोनदा बाहेर आले, कोणाशी तरी फोनवर लांबच लांब चर्चा केली आणि पुन्हा आत गेले. म्हणजे आतमध्ये नक्कीच काहीतरी शिजत होतं किंवा करपत होतं. संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी बैठक संपली. बाहेर पत्रकारांचा गराडा होता. प्रश्नांची सरबत्ती होणार हे नक्की होतं. गुलाबराव पाटील का रागवले? युती तुटली का? हे प्रश्न टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी आपला ताफा म्हणजेच गाड्या दुसऱ्या गेटवर मागवला.
पत्रकारांना वाटलं साहेब तिकडून जातील म्हणून सगळे तिकडे धावले आणि इकडे गिरीश भाऊ मुख्य गेट मधून बाहेर पडले. आमदार भोळे आणि चव्हाण तर मागच्या दरवाजाने सटकले. पण पत्रकार ही हुशार, त्यांनी गिरीश महाजनांना गाठलंच. यावेळी मात्र महाजनांनी नेहमीच्या शैलीत सराव केली. ते म्हणाले, अहो काही नाही, चर्चा अजून सुरू आहे, रात्रीपर्यंत निर्णय होईल. गुलाबराव नाराज वगैरे नाही. राजकारणात नेत्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या देहबोलीवर जास्त विश्वास ठेवायला लागतो मित्रांनो. आणि कालची देहबोली सांगत होती की ऑल इज नॉट वेल. दुसरीकडे राष्ट्रवादीचे म्हणजेच अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांचा संतापही अनावर झालाय. ते म्हणतात, आम्हाला बैठकीला बोलावलं नाही, युती झाली नाही तरी चालेल, आम्ही 45 जागांवर उमेदवार देऊन आमची ताकद दाखवू. म्हणजे बघा, एका बाजूला भाजप शिंदेसेना वाद आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचा अपमान. हे त्रिकूट कसं जमेल? मित्रांनो, वाद फक्त एकूण जागांचा नाही तर स्पेसिफिक वॉर्डाचा सुद्धा आहे. उदाहरण म्हणून प्रभाग क्रमांक 7 घ्या. इथे भाजपच्या दीपमाला काळे यांचं तिकीट कापून ते राष्ट्रवादीच्या सोनल पवार यांना द्यावं असा आग्रह संजय पवार यांनी धरलाय. पण भाजपचे कार्यकर्ते हे ऐकायला तयार नाहीत. विश्रामगृहावर विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे यांसारखे इच्छुक उमेदवार यादा घेऊन फिरत होते. प्रत्येक वॉर्डात माझं काय हा प्रश्न आहे. जर वरिष्ठांनी वरून निर्णय लादले तर खालचे कार्यकर्ते बंडखोरी करतात. जळगावच्या इतिहासात नवीन नाही. त्यामुळे हा तिढा सोडवणं म्हणजे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासाठी तारेवरची कसरत असणार आहे. तर मित्रांनो, जळगाव महापालिकेची ही लढाई आता रंगात आली आहे. गुलाबराव पाटलांचा हा वॉकआउट फक्त एक ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. भाजपचा 57 जागांचा हट्ट आणि शिंदेसेनेचा 25 जागांचा आग्रह, यात अजित पवारांच्या गटाची होणारी फरफट, हे सगळं पाहता जळगावात महायुती होईल की महाकुस्ती होईल हे येणारा 24 तास ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? भाजपने शिंदेसेनेला झुकत माफ द्यावं का, की स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवावी? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.